नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण अपरिमेय संख्येतील पायची किंमत आणि सराव संच 1.4 हे बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की आपण ह्या आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की पाय ही काय आहे, एक परिमेय संख्या नाही आहे, ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे। परंतु पायची किंमत आपण काय घेत असतो, 22/7 किंवा 3.14, कारण ती पायच्या जवळपास जाणारी संख्या आहे। आणि 22/7 आणि 3.14 ह्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत। आता ज्या संख्या आपण संख्या रेषेवरती दाखवतो त्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो। मग त्याचप्रमाणे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यासुद्धा आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो, त्यामुळे त्यांना आपण नैसर्गिक संख्याच म्हणतो। वर्गमुळात 2 ही काय आहे, एक अपरिमेय संख्या आहे। त्याचप्रमाणे त्याचं दुसरी उदाहरण म्हणजे 3 वर्गमुळात 2, 7 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 वजा वर्गमुळात 2 यासुद्धा काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत। आता जसं 3 वर्गमुळात 2 ही जी संख्या आहे ती काय आहे, परिमेय संख्या आहे। मग इथे 3 वर्गमुळात 2/3 ही परिमेय संख्या असायला पाहिजे, पण ते सत्य नाही आहे। आता आपण हे शिकलेलो आहोत की संख्या रेषेवरती आपण कशा प्रकारे परिमेय संख्या अपरिमेय संख्या दाखवू शकतो। जशी अपरिमेय संख्या वर्गमुळात 2 ही आपण दाखवली, त्याचप्रमाणे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 ही सुद्धा आपण संख्या रेषेवरती दाखवू शकतो। सराव संच 1.4